समुद्राच्या इकडे एक गवत शोधून बसलेलं. मला खूपच वाटत असेल मी किती कॅमेरा हलवते काय. मी आता चालते म्हणून कॅमेरा खूप हलतो काय की. आणि मस्त लय मोठा पूल आहे मुलांसाठी. लहान पूलसाठी एका रूमसाठी आम्ही इकडे आलो 3-3.5 तास. गुड मॉर्निंग गाईज. तर तुम्हाला माहिती कळत नसेल की मी कुठे आहे म्हणजे काय आहे ते सांगायला. तर मग मी तुम्हाला सांगते की काल काय काय झालं ते तुम्हाला मी सांगू इच्छिते. की प्लॅन असा होता की आम्ही अलिबागमध्ये जाणार होतो. पहिला तर प्लॅन असा होता की हरिहरेश्वरला जाणार आहोत. पहिला प्लॅन असा होता. पण नंतर मग प्लॅन बनला की अलिबागलाच राहू. पण तिकडले हॉटेलचे रेटही जास्त होते. 4-5 हॉटेल आम्ही बघितले पण. तर मग त्या बीचवरून 3-4 वाजता आम्ही निघालो असू. आणि शोधत राहिलो आणि खूप जास्त रेट होता. म्हणून मग नंतर डिसाईड केलं. कोणतरी बोललं की हरिहरेश्वर. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. काल तुम्ही काढणार होती पण एवढे सगळे लोक ते होते ना फ्रस्ट्रेट एकदम रस्त्याला. एवढं ते गचते की का आलो बोलतो तो कोकण म्हणजे एकदम चांगलं आहे पण रस्ते एवढे काय आहेत. आल्यावर मग आम्हाला ऍक्च्युली ना तिकडे भेटत होतं रूम पण ना स्विमिंग पूल भेटत नव्हतं. मग स्विमिंग पूलसाठी एका रूमसाठी आम्ही इकडे आलो 3-3.5 तास. आणि ते 3.5 तासमध्ये आम्ही 18 वेळा ब्रेक घेतला थांबून कारण की एवढ्या उलट्या ब्रेक तर घ्यावंच लागेल ना. तर मग ते 3.5 तास आमचे 4 तास बनले. 4 नाही 5 तास बनले. 5 तासात आम्ही इकडे आलो. 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग के वजह. काय रस्ते एवढे बेकार आहेत काय. तर गाईज आम्ही तर आलेलो आहोत पूलच्या इकडे. तुम्ही बघू शकता तिकडे पूल आहे आणि मस्त लय मोठा पूल आहे मुलांसाठी. लहान मुलांसाठी एक वेगळं थोडंसं ते आहे आणि इकडे थोडंसं वेगळं आहे. तर आता एकेकांचे फोटोशूट चालू आहेत. माझं दीदी आणि साक्षीताई स्नेहलताईचं फोटोशूट झालेलं आहे. तर आता वेळ आहे आता मम्मी आणि मावशीचं फोटोशूट चालू आहे गाईज. तर आता बघू आता खेळू आम्ही काय खेळू पण इकडे गाणे पण नाही आहेत. आम्ही बघू स्पीकरचा जर इंतजाम झाला तर करू. आणि आम्ही बाय द वे नाश्ता करून आम्ही आलेलो आहे. तुम्हाला मी सांगितलं नाही नाश्ता पण दाखवलेला नाही फक्त पोहेच होते कारण की 11ला नाश्त्याला आम्ही पोहोचलो. सो व्हेरी लेट. तर गाईज आम्ही पूलमध्ये जाऊन आलेलो आहोत. तर कधीच्या मध्ये आलो आणि करे बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो रहने दो. आउटफिट चेंज केलं आणि तयारी केली. आता आम्ही कुठे जातोय जेवायला जातोय. त्यानंतर मग हरिहरेश्वर बंद करो हाथ जोड़ के मैं गुजारिश करता हूँ. तिकडे जाऊ. त्यानंतर मग बीचच्या जवळच हरिहरेश्वर मंदिराच्या जवळच बीच आहे. मला खूपच वाटत असेल मी किती कॅमेरा हलवते काय. आय नो इट की मी किती कॅमेरा हलवते कारण की मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. तर गाईज आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही असं जसं गवत शोधून बसलेलं आहे. मावशी तिथे आता दर्शनाला गेलेत. आता बघू आम्ही बसतो थोडा वेळ आणि मग आम्ही जाणार आहोत. मग बीचवर जाणार. इकडे जवळच बीच आहे पण पप्पा बोलतात की नाही या बीचला नाही जाऊ. इकडे थोडीशी गर्दी पण आहे ना. एकदम शांत बीच असेल ना जवळ तिकडे जाऊया. तर गाईज आम्ही आता आलेलो आहोत समुद्राच्या इकडे. एकदम चांगलं एकदम थंडी हवा येते. तुम्ही आता बघू शकतात. मी आता चालते म्हणून कॅमेरा खूप हलतो कारण की कसं आहे ते बघा तुम्ही खाली. तर मग ऊन आलं यार. वाह क्या मुस्कुराहट है. आता ना ॲक्च्युली काहीतरी विचारायचं होतं. काहीतरी बोलायचं होतं ॲक्च्युली मला पण मी विसरलेली क्लिअरली. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हां आम्ही तिकडे पहिला होतो ना मंदिरात. आम्ही मंदिराचं दर्शन करून तिकडे थोडा वेळ बसलो.
थोडा टाइमपास केला अच्छा जी ऐसा है क्या? आणि नंतर ते झाल्यावर नंतर मग आता आम्ही इकडे आलो 5 मिनिटावर होतोय तिथून. तर गाईज आता आम्ही इकडे चिल करतोय मस्त. समोर समुद्र आहे आणि सनसेट होतोय ते बघू शकतात सगळं दाखवत आहे. आता अंदाजे दाखवत आहे गाईज अंदाजे. तर आता मी असे सगळे ते करतो असा घ्यायचा टाइमपास बसते थोडा वेळ नंतर ड्रेस आहे का आणि उद्या तर जाणार आहोत कुठे मुंबईला. दाखवले मी सगळे बसलेले आहे. पप्पांनी टेंशन नहीं लेने का अपुन है ना. काय बोलू सांग? अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. काय बोलू बाई तुम्हाला. तर गाईज आता आम्ही जाऊ आणि जाऊ म्हणजे उद्या तर मुंबईला जाणार आहोत आम्ही. तर गाईज आता मी आलेले आहे मुंबईला. माझ्या घरी आलेली आहे मी. तर मी जास्त ब्लॉग काढला नाही परत यायचा कारण की ब्लॉग खूप मोठा झाला असता आणि बोरिंग झाला असता. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.